मुळात त्याला हैदराबाद हे जे काही संस्थान होतं ते संस्थान न ठेवता एक इस्लामिक राष्ट्र निर्माण करायचं होतं. तुम्ही हैदराबाद मध्ये 1928 पॅलेस्टिनला मदत पाठवताय, हो. काय संबंध आहे मला सांगा. हसन निजामी, ज्याच्या दिल्लीच्या त्या हसन निजामीमुळं ह्या तबलीगचं नियोजन घडून आलं. स्वामी श्रद्धानंदला बलिदान करणाऱ्या अब्दुल रशीदला अपॉइंट करणारा निजाम होता. अब्दुल रशीदला 1948 पर्यंत त्याच्या परिवाराला पेन्शन देणारा निजाम होता. हे कुणालाच माहिती नाही. मेजर जनरल JN चौधरींनी ही पेन्शन 48 मध्ये बंद केलेली आहे. निजामानं हे सगळं घडून आणलं होतं. तुम्ही विचार करा की जेवढं बी स्वामी श्रद्धानंदांचं बलिदान शुद्धी आंदोलनामुळे झालं. दिल्लीच्या जामा मस्जिदमध्ये त्या भंबरवरून एकमेव हिंदू व्यक्तीने प्रवचन दिलं. ते स्वामी श्रद्धानंद. जामा मस्जिदमध्ये कोणी हिंदू व्यक्ती जाणं आणि एक संन्यासी भगव्या कपड्यात जाऊन तिथं प्रवचन देणं हे काही जोक आहे का? अहो, त्यांनी गुरुकुल कांगडी स्थापन केलं, स्वदेशीतून शिक्षण देणारं विद्यापीठ स्थापन केलं. आणि महात्मा गांधी त्यावेळेला म्हणायचे अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी मला राष्ट्रीय विद्यापीठ वाटते. पण कधी महात्मा गांधींनी गुरुकुल कांगडीचं नाव घेतलं नाही. का बरं? हे तुष्टीकरणासाठी घेतलं नाही. आणि महात्मा गांधी हे अत्याचार चालू असताना एक लेख सुद्धा लिहिले नाही, कधी एक शब्द बोलले नाहीत. भारतभर सत्याग्रह करत हिंडले, भारतभर लढा दिला. म्हणजे त्याचे अनुयायी दुःखी होतील. पण मी तुम्हाला सांगतो की सत्य आहे. त्यांचा मला कुठलाही तुम्ही लेख काढून दाखवा की त्यांनी हिंदू लोकांच्यासाठी इथे येऊन सत्याग्रह केला. आणि एखाद्या हुतात्मा वेद प्रकाशच्या बलिदानावरती आले, धर्मप्रकाशच्या बलिदानावर आले, श्यामलाजीच्या बलिदान. निजामाला सांगितले की हिंदूवर अत्याचार करू नको, असं एकही स्टेटमेंट नाही. इवन जेव्हा हैदराबाद संस्थानामध्ये सत्याग्रहाची सुरुवात झाली, कोण केली सत्याग्रहाची सुरुवात? हिंदू महासभेने केली. 21 ऑक्टोबर 1938 हिंदू महासभेनं सत्याग्रह सुरू केला आपला. आणि तो 1 ऑगस्ट 1939 पर्यंत चालवला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शनिवारवाड्यासमोर थांबून शेकडो व्याख्यानं दिली आणि हिंदू महासभेनं 5000हून अधिक स्वयंसेवक तुरुंगात पाठवून आपला सत्याग्रह सुरू केला. काँग्रेसनं त्याच्यानंतर 24 ऑक्टोबरला सुरुवात केली 1938 आणि 23 डिसेंबर पर्यंत सत्याग्रह, 2 ते 2.5 महिन्याचा सत्याग्रह काँग्रेसनं केला. आणि काँग्रेसनं सत्याग्रह कुणाच्या आदेशामुळे थांबवला? महात्मा गांधींच्या आदेशामुळे. काय आदेश होता? मुसलमान लोक दुखावतील, सत्याग्रह करू नका. सत्याग्रह कशासाठी होता? हिंदू लोकांच्या धार्मिक मागण्यांसाठी होता. हे जे बलिदान चाललेले होते, शेकडो जे घरं जळायला लागलेले होते, हे इतिहासचे लोक जे हायदोस मांडत होते, त्या आमचे धार्मिक अधिकार आम्हाला द्या ना. आम्हाला मंदिर बांधायची परवानगी द्या, आमच्या मंदिरावर आम्हाला झेंडा लावायचा आहे, आम्हाला हवन करायचे, आम्हाला सप्ताह घ्यायचा, आम्हाला दसरा साजरा करायचा आहे, आम्हाला आमच्या भाषेत शिकायचं आहे. या धार्मिक मागणींना काँग्रेसला असं वाटायला लागलं होतं की कुठंतरी कम्युनल आहे. अहो, कम्युनलच आहे ना. मग तुम्ही ज्या वेळेला मुस्लिम तुष्टीकरणासाठी अन्याय अत्याचारी शासकाच्या बाजूने उभा टाकता, त्यावेळेला तुम्ही कोण असता? मग त्यांनी सत्याग्रह थांबवला. आणि मग आर्य समाजानं 29 ऑक्टोबर 1938 ते 7 ऑगस्ट 1939 9 महिने सत्याग्रह उभा केला. 20,000हून अधिक लोक तुरुंगात पाठवले आणि 20,000 लोक वेटिंगमध्ये होते बाहेर मध्ये जाण्यासाठी. अनंत यातना सहन केलं. त्यावेळेला आर्य समाजानं ऑन द रेकॉर्ड 12 लाख रुपये सत्याग्रहावर खर्च केले. आर्य समाजाच्या महिलांनी गावोगाव फिरून दान जमा केलं. आणि इवन बर्मामधून लोक सत्याग्रहाला आले. भारतातल्या ह्या सत्याग्रहाला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्वरूप आर्य समाजानं दिलं. त्या सत्याग्रहावर गांधी हरिजनमधून लिहितात, ह्या आर्य समाजाचा सत्याग्रह म्हणजे बेवक्त की शहनाई आहे. म्हणजे ज्याच्या घरी लग्न नाही आहे तिथं सनई वाजायला लागली. लग्न तर होतच ना हो. तो जो राजा जर हिंदू लोकांवर अन्याय अत्याचार करत नव्हता, त्याचे जर फरमान हिंदू लोकांवर बंधने घालणारे नसते आणि हिंदू प्रजा जर राज्यामध्ये सुखानं जगत असती, तर कोण अधिकारांच्या मागणीसाठी उभं टाकलं होतं का? नाही ना. हिंदू लोक स्वतःच्या धार्मिक मागण्यांसाठी होते. आणि मग काँग्रेसला आपली कातडी वाचवायची होती, त्यांनी तर सत्याग्रह मध्ये सोडून दिला. सत्याग्रह करणारी हिंदू महासभा आणि आर्य समाज या 2 संघटना त्यामध्ये होत्या. आणि त्याच्यावर गांधीजी लिहितात हरिजनमधून फेब्रुवारी 1938च्या अंकामध्ये की आर्य समाजाच्या सत्याग्रहाला हिंदू महासभेची साथ आहे आणि हा सत्याग्रह त्या आमच्या उद्देशापेक्षा वेगळा आहे. मग तुमचा उद्देश नेमका काय आहे? महात्मा गांधींना ज्या हिंदू मुस्लिम एकीकरणाचं स्वप्न त्यांनी त्यांच्या आयुष्यात बघितलं होतं, मला वाटतं ते पूर्ण झालेलंच नाही आहे. आणि ते होणारही नव्हतं, कारण त्यांचं क्लिअर होतं, त्यांना तबलीगनं जायचं होतं. आणि तुम्ही आणि त्यांनी महात्मा गांधी स्पष्टपणे कबूल करतात की मी हैदराबाद सत्याग्रहाच्या संदर्भात मौलाना अबुल कलाम आझादच्या मशवऱ्यावर चाललो, म्हणजे त्यांच्या सल्ल्यावर चाललो. हे हरिजनमध्ये ऑन रेकॉर्ड आहे. मला सांगा, तुम्ही एवढे मोठे व्यक्ती आहात आणि मग तुम्ही त्या मौलाना अबुल कलाम आझादचा सल्ला का घेतो? तो मक्केमध्ये जन्मलेला, नेहरूंनी त्याला भारताचा पहिलं शिक्षण मंत्री करून आमची शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली. मदरशात शिकलेला माणूस आमचा पहिला शिक्षण मंत्री झाला देशाचा.
आज सरकारनं न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या अंतर्गत आमच्यात जे बदल केले तर आम्हाला कितीतरी वर्षांनी न्यू एज्युकेशन पॉलिसी भेटली. मग अशा व्यक्तीच्या आदेशावरून म्हणजे सल्ल्यावरून तुम्ही चालत होतात, मग तुम्ही का नाही तुमची बुद्धी वापरली? म्हणजे मला एक अभ्यासक म्हणून प्रश्न पडतो, मला म्हणजे कुणाला असं दुखायचं नाही आहे, मला इतिहासकार म्हणून एक म्हणजे इतिहास अभ्यासक म्हणून एक वाटतं की बाबा तुम्ही एक लेख, एक भाषण, एक सत्याग्रह जाऊन जरी तिथं केला असता हैदराबादमध्ये, तुम्ही का गेले नाहीत हैदराबादमध्ये? त्यावेळेला वंदे मातरम रामचंद्रराव सत्याग्रहाच्या वेळेमध्ये जेलमध्ये अनंत कोडे खात होते. त्यांच्या बाजूच्याच रूममध्ये काँग्रेसची लोक होती, स्वामी रामानंद तीर्थ होते, बाकीचे लोक. कोणी ओरडलं नाही वंदे मातरम म्हणून. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पंढरपूरच्या अधिवेशनामध्ये या तरुणाला व्यासपीठावर बोलावलं आणि सगळ्या लोकांना सांगितलं की आजपासून या तरुणाचं नाव वंदे मातरम रामचंद्रराव आहे. शेवटपर्यंत वंदे मातरम म्हणत राहिला तो तरुण. उस्मानिया विद्यापीठामध्ये 800हून अधिक हिंदू तरुणांनी वंदे मातरम आंदोलन केलं. त्यांना शिक्षणापासून बहिष्कृत केलं. मुसलमान विद्यार्थ्यांना नमाजासाठी तास मिळायचा दिवसातून, नमाजाला जायचे. हिंदू विद्यार्थ्यांना सुविधा नव्हत्या. मग का तुम्ही ते वंदे मातरम आंदोलनामध्ये आला नाहीत? का तुम्ही ह्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उभा टाकला नाहीत? बनारस हिंदू विद्यापीठाने आणि बाकीच्या विद्यापीठाने त्यांना प्रवेश दिले. मग का तुम्ही हिंदूंच्या अधिकारांवर बोलत नाहीत? म्हणजे मला एक प्रश्न पडतो किंवा तुम्ही जर हे नाही बोललात त्यावेळेला, तर मग आज तुमचा इतिहास का मोठ्या प्रमाणात लिहिला गेला? त्या बलिदानींचा इतिहास का नाही आहे? का हुतात्माबाई श्यामलालजी नाही आहेत? का पंडित नरेंद्र नाही आहेत? का न्यायमूर्ती केशवराव कोरटकर नाहीत? एक मराठी माणूस निजाम राज्यात जज होतो, हिंदू विद्वांचं पुनर्विवाहाचं विधेयक मांडतो हैदराबाद राज्यामध्ये, अभूतपूर्व जागृती करतो. दक्षिण केसरी बॅरिस्टर विनायकराव विद्यालंकार का नाहीत बॅरिस्टर म्हणून आलेले? सत्याग्रहाचे अधिनायक होते. अहो, ते पंडित मंगलदेव शास्त्री उत्तर प्रदेशामधून आले हैदराबादमध्ये आपलं जीवन समर्पित करून. त्या माणसानं पती पत्नींनी अख्खं जीवन लावलं जागृतीसाठी. हजारो लोक संस्थानामध्ये आले. या भारतातल्या इवन बर्मातल्या लोकांना हिंदू लोकांच्या अत्याचाराची संवेदना वाटली. ते सत्याग्रहासाठी आले. सत्याग्रहामध्ये या जेलमध्ये जवळपास 40हून अधिक लोकांचं बलिदान झालं. अनेक लोक कायमचे अपंग झाले. एवढे प्रताडणं होते. नमस्ते ही अभिवादन आर्य समाजानं सुरू केलं. तुम्ही जेलमध्ये एकमेकाला नमस्ते म्हणू शकत नव्हतात. हुतात्मा रामप्रसाद बिस्मिलचं आयुष्य सत्यार्थ प्रकाशनं बदललं. महात्मा स्वामी श्रद्धानंदांचं आयुष्य सत्यार्थ प्रकाशनाने ऋषी दयानंदांनी बदललं. अनेक लोक रामप्रसाद बिस्मिल जेलमध्ये हवन करत होते. मग तुम्ही नमस्ते तर जाऊ द्या, तुमचे धार्मिक तुमचे यज्ञोपवीत तोडण्यात आली जानवे गळ्यातली, तुम्ही नमस्ते म्हणू शकत नव्हतात. अशा हजारो लाखो घटना आहेत. मग जेलच्या अधिकाऱ्यांना काय पाहिजे होतं? तुम्हाला नॉनव्हेजच खायला दिलं जात होतं डायरेक्ट. तुम्हाला तुमच्या वाळू त्याच्यामध्ये मिक्स करून भाकरी दिल्या जात होत्या. असं मला म्हणजे खरंच म्हणजे या अनंत यातना आहेत आणि तरी लोकांनी सहन केल्या. काय हो, त्या लोकांना काय मिळालं? आज जरूर आजच्या पिढीने एक विचार केला पाहिजे. ह्या लोकांनी प्राणांचं बलिदान दिलं, रक्त सांडलं, जेलमध्ये 9-9 महिने अनंत यातना सहन केल्या. पंडित नरेंद्रजीला निजाम मुक्त करायला तयार नव्हता. का बरं? त्याच्यामुळं आर्य समाजाचा सत्याग्रह 1 महिना लांबला आणि निजामानं तडजोडीसाठी इवन निजामाचे सगळे अधिकारी तयार झाले आणि निजामाची जेल अशा प्रकारे भरले की जेलचे राशन संपले, नव्या जुन्या सगळ्या जेल भरल्या आणि निजामाचे लोक त्यांना सांगू लागले निजामाला की आता तुम्ही आर्य समाजाशी तडजोड करा. मग निजामानं सगळ्या मागण्या आर्य समाजाच्या मान्य केल्या, पण एक मागणी तो मान्य करायला तयार नव्हता, ती म्हणजे पंडित नरेंद्रजींची मुक्ती. मनानूर म्हणून हे निजाम राज्यातलं काळ्या पाण्याच्या शिक्षेचं ठिकाण होतं. जसं अंदमानमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर, भाई परमानंद हे काळ्या पाण्याच्या शिक्षेमध्ये होते, तर तशी शिक्षा पंडित नरेंद्रजींना हैदराबादमध्ये मनानूरमध्ये झाली होती. आणि तो काढायला तयार नव्हता, कारण निजाम आपल्या राज्यामध्ये पंडित नरेंद्रजीला सगळ्यात खतरनाक समजत होता. का बरं? पंडित नरेंद्रजींनी एवढी अभूतपूर्व जागृती हैदराबादमध्ये व्याख्यानाच्या माध्यमातून तयार केली होती की शेकडो नवयुवक तयार केले. इवन त्यांची हैदराबाद सत्याग्रहातली दिनचर्या अशी होती की सकाळी एकदा ते डाकचं उत्तर द्यायचे. पूर्ण पोस्ट येत होती सत्याग्रहाच्या वेळेला, जगभरातून येत होती. त्याचं उत्तर द्यायचे, सत्याग्रही जथ्यांचं स्वागत करायचे आणि भाषणाला जायचे. रात्री 11 वाजता जेवायला यायचे. ट्रंक कॉल सुरू व्हायचे. रात्री 1 वाजेपर्यंत ट्रंक कॉल चालायचे. 3 वाजल्यापासून पुन्हा ट्रंक कॉल सुरू व्हायचे सकाळी 8 पर्यंत. ते माणूस एक वर्ष झोपलेलं नाही आहे. अभूतपूर्व म्हणजे कार्यक्षमता, काय उत्साह. आणि त्या माणसानं आयुष्यभरात 1 रुपया आर्य समाजाकडून घेतला नाही.
इवन अनेक शेकडो विधवा महिलांच्या मुलींचे लग्न लावले. पंडित नरेंद्रजींनी शेकडो विद्यार्थ्यांना शिकवले, त्यांच्या पायावर उभं केले, स्वतःचे पैसे त्यांनी खर्च केले आणि इवन स्वतःकडे जेव्हा नसायचे दुसऱ्याला सांगून शेकडो हिंदू नवयुवकांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम पंडित नरेंद्रजी केलं. हा असा अभूतपूर्व सत्याग्रह झाला आणि या सत्याग्रहाचं कुठंच तुम्हाला माहिती भेटणार नाही. ह्यांच्या बलिदानांची नाही, सर्क्युलर्सची नाही, जेलमधल्या वाटाघाटींची नाही, जेलमध्ये प्रत्यक्षात काय झालं त्याची नाही. मग हा इतिहास का दुर्लक्षित ठेवला गेला? कारण याच्यामध्ये आम्ही धार्मिक मागण्या मांडण्यात. आज जसं आम्ही सांगतो की बाबा आज दुर्गा पूजेच्या ह्याच्यावर कुठंतरी दगडफेक झाली, गणेश मंडळावर कुठंतरी काहीतरी झालं, मग हा कट्टरतावाद आला कुठून? आणि हा कट्टरतावाद आज सिद्ध काय करू शकते? मग आज तुम्ही तुमच्या धर्माच्या अधिकाराच्या मागणी मागता. तुम्ही ज्या वेळेला तुमच्या प्रार्थना स्थळामधून प्रार्थना उपासना करू शकता, मग आम्हाला का अधिकार नाही येते? या दृष्टीनंच हा प्रजेचा संघर्ष जेव्हा तुम्ही कम्पॅरिव्ह करून बघाल तर याच्या पाठीमागची काय आयडिओलॉजी आहे, काय पार्श्वभूमी आहे, तेव्हा तुम्हाला वर्तमानाची जाणील आणि भविष्यामध्ये हा संघर्ष कशा पद्धतीने पुढे जाणार आहे हे तुम्हाला लक्षात येईल. आणि याच्यावर उपाय एकच आहे, तुम्हाला तुमचे आपसी मतभेद संपुष्टात आणून तुमच्या सत्य सनातन, नुसतं सनातन म्हणून भागणार नाहीत, कारण सनातन वेद आहेत, फक्त त्या वेदांकडे परत जावं लागेल. आणि वेदामध्ये तुमच्या प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आहे आणि प्रत्येकाने जसं इवन तर मी असं म्हणेन की ज्या लोकांची अरबी भाषा नाही ते त्यांचं कुराण दररोज वाचतात, ते बायबल दररोज वाचतात. मग तुम्ही गीता, रामायण, महाभारत, वेदांचं का नाही वाचू शकत? चहा पानावर आपण किंवा इतर गोष्टींवर, व्यसनावर 1000 रुपये महिन्याला खर्च करत असू, मग अंदाज तर 1000 रुपयाची जरूर पुस्तकं घ्यावीत. पालकांनी स्वतः स्वाध्याय करावा आणि आपल्या मुलांना मोटिवेट करावं की श्रीकृष्णांनी का हे स्वप्न बघितलं आणि श्रीकृष्णांनी कशा पद्धतीने हे केलं, गीता काय सांगते, गीतामध्ये त्या श्लोकांचं वाचन घ्यावं. आणि हीच भावना छत्रपती शिवाजी महाराजांनी काय पगारावर माणसं ठेवली नव्हती. एक एक माणूस, एक एक नररत्न शिवाजी महाराजांनी तयार केला आणि माजलेल्या हत्तीबरोबर येसाजी कंकनं दिलेली झुंज असेल, बाजी प्रभू देशपांडेचं बलिदान असेल, तानाजीचं बलिदान असेल, बघा त्या लोकांच्या प्रत्येक घटनेला तुम्ही अनुभवा. ही फक्त विचारानं क्रांती होते आणि तुमचे विचार बदलण्यासाठी तुम्हाला इतिहास अनुभवावा लागेल आणि तुमची वैचारिक जी आयडिओलॉजी आहे तिला तुम्हाला स्टेबल करावं लागेल. हाच जो निजाम आहे 1948 साली, त्यानंतर सरकारनं आपल्या स्वतंत्र भारताच्या सरकारनं कारवाई करून ते संस्थान स्वतंत्र केलं. तर याच्या पण हा जो निजाम आहे त्या निजामाला नेहरूंनी नंतर राज्यपाल बनवून तो जिवंत असेपर्यंत त्याला त्या हैदराबादमध्ये हिंदूंच्या बोडक्यावर बसवलं होतं. आता ही सगळी पार्श्वभूमी झाली. ज्या निजामानं असं स्वप्न पाहिलं होतं की लाल किल्ल्यावरती तो असफजाही ध्वज, त्याचा जो इस्लामचा ध्वज होता तो फडकवणार होता. हिंद महासागर निजामाचे पाय धुईल असं त्यांच्या त्या रजाकारांच्या फौजा म्हणत होत्या. या सगळ्या गोष्टी त्यांच्या कल्पनेतल्या होत्या. त्या कल्पना कधी यशस्वी होऊ दिलं नाही. त्यासाठी ज्यांनी योगदान दिले, बलिदान दिले, ते आज आपण आपल्या चर्चेतून सगळं विस्तृतपणे मांडलेलं आहे. अंतिम टप्पा हा आहे की कासिम रजवीचं आगमन, इतिहासचा रजाकारांचा संघर्ष. आता बघा, हा कासिम रजवी लातूरचा होता आणि याची जी आयडिओलॉजी होती, मी जसं म्हणलं की अनल मलिक मुसलमान शासक आहेत, तो असं म्हणायचा की मुसलमान लोक एका हातात कुराण आणि एका हातात तलवार घेऊन युद्ध करतील आणि आम्ही लाल किल्ल्यावर हा असफजाहीचा पिवळा ध्वज आम्ही फडकू. मग त्यानं या पद्धतीनं हैदराबादमध्ये रजाकारांना तयार केलं होतं की 1-2 लाख 4-4 लाख रजाकार तयार केले. प्रत्येक गावागावातून रजाकारांची भरती केली आणि हैदराबादला इस्लामिक स्टेट बनवण्यासाठी त्यावेळेला निजामाने महाजरीन ट्रेन चालवल्या. म्हणजे तुमची जनसंख्या कमी होती, मग दुसऱ्या संस्थानातून मुसलमान लोकांना मागवलं आणि त्यांची लोकसंख्या जवळपास 14 लाख लोक त्यानं ट्रेननं आणले निजामानं. मौलालीला वगैरे मोठे मोठे कॅम्प्स त्यानं तयार केले ह्या आणि यांना नाव दिलं महाजरीन. महाजरीनचा अर्थ होतो शरणार्थी आणि त्यांना घेऊन येणाऱ्या ट्रेन होत्या महाजरीन एक्सप्रेस. ह्या लोकांना आणलं, तिथं त्यांना ऑफर्स दिल्या आणि जनसंख्या डेमोग्राफीला त्याला चेंज करायचं होतं आणि हा त्याचा प्रयत्न होता. आणि रजाकारांच्या माध्यमातून कासिम रजवी हा तोच करत होता. जसं ज्या पद्धतीनं आपण पाहतो की जसं ॲटली ते सिगार घेऊन बसायचे, हॅट वापरायचे, तसा कासिम रजवी हा
हैदराबादमध्ये बसायचा पूर्ण नक्कल करून. अर्थात निजामाचा सेनापती अली इद्रुस आणि बुशर हे त्याला बेकूफ म्हणायचे, कारण त्याचे विचार हे मध्ययुगीन विचार होते की आपण तलवारा भाली आणि अशा पद्धतीनं लढू, आणि काय होईल की जेव्हा भारत सरकार हैदराबादवर आक्रमण करेल तेव्हा भारतातले सगळे मुसलमान हे हैदराबादला मदत करतील, इवन पाकिस्तानसुद्धा मदत करेल. पण काय झालं की नेमकं जोपर्यंत माउंट बॅटन होते तोपर्यंत जिन्नाला सुद्धा हैदराबादवर सैन्य पाठवणं शक्य नव्हतं. म्हणजे रजाकार ज्यावेळेला कितीही म्हणत असले तरी पाकिस्तानला ही प्रत्यक्ष मदत करणं शक्य नव्हतं. आणि मग तो निजाम काय करू लागला की जो ऑस्ट्रेलियन स्कॉट नावाचा एक स्मगलर होता त्याच्याकडून हत्यारं तो मागून घेऊ लागला आणि मोठ्या प्रमाणावर रजाकारांना शस्त्र देऊ लागला. मग यावेळेपर्यंत निजामाने एक खेळी खेळली. जसं मी म्हणलं की इतिहादुल मुसलिमीन नवाब बहादूर याचाही वापर निजामानं केला. जेव्हा हा नवाब बहादूर निजामाला असं म्हणू लागला की हे मुसलमानांचं राज्य आहे आणि तू फक्त प्रतीक आहेस, त्यावेळा त्या नवाब बहादूर यार जंगच्या हुक्क्यामध्ये विष घालून मारणारा आणि त्याच्या अंत्यविधीत उपस्थित असणारा निजामच होता. अनेकांना संदेह होता की यानं त्याला संपवलं, कारण त्यानं काय सांगितलं की तू फक्त प्रतीक आहेस, हे मुसलमानांचं राज्य, म्हणजे त्याला सुद्धा हा डोईजड झाला. तर त्यानं निजामाने एक हुशारी केली की काँग्रेसला फक्त डोलवत ठेवलं की बाबा आम्ही तुमच्याशी वैचारिक करू, हे करू ते करू, पत्रव्यवहार वगैरे चालू केला. मग भारतामध्ये जेव्हा हैदराबादमध्ये जेव्हा रजाकारांचे अत्याचार वाढले मग लोकांना सशस्त्र संघर्षाची गरज पडली ना. हजारो महिलांना ते गावचे गावं लुटली चालली, जाळली चालली, बायकांवर जेव्हा बलात्कार होऊ लागले मग तेव्हा कोण सत्याग्रह करणार आणि कोण अहिंसात्मक मार्ग वापरणार. मग आर्य समाजानं त्यावेळेला भूमिका घेतली, कारण आम्हाला काही बाउंडेशन नव्हतं, म्हणजे काँग्रेस कमिटीला विचारायचं असं काही नव्हतं. डायरेक्ट आर्य समाजानं काय केलं की बॉम्ब असतील, रिव्हॉल्वर असतील, हे सगळ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्राची ट्रेनिंग द्यायला चालू केलं. जे आज आर्यवीर दलसुद्धा आपण तलवार भाला कराटे देते, त्यावेळेला आर्यवीर दलाच्या माध्यमातून शेकडो गावातल्या तरुणांना तयार करणं सुरू झालं. मग हे तरुण काय करू लागले, ह्यांना लक्षात आलं की तुमच्या आया बहिणींवर चालून येणारे हे लोक आहे, त्यांच्यासाठी संरक्षण करायचं असेल तर तुम्हाला हातात शस्त्र घ्यावं लागेल. ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा मी हजार वेळा विचार करतो की आजूबाजूला सगळ्या इस्लामिक रियासती होत्या, कुठूनच मदत नव्हती महाराजांना. जेव्हा महाराष्ट्रीयन लोकांना ही जाणीव महाराजांनी करून दिली, ती आपण मराठा इंडिपेंडन्स वॉर, राजा नाही, राज्य नाही, खजिना नाही, 25 वर्ष महाराष्ट्रीयन लोक लढले आणि त्या क्रूर कर्मा औरंगजेबाला इथंच समाधी महाराष्ट्रात घ्यावी लागली. ही जनतेत भावना जी आणली ती ह्या वैचारिक पार्श्वभूमीने. बरेचसे लोक ह्या वैचारिक पार्श्वभूमीकडे दुर्लक्ष करतात. तुमचा धर्म दुखावला गेला, तुमच्या घरातल्या स्वकीयांवर हल्ले होऊ लागले, तुम्ही काय करणार. याच्यामध्ये मी एक उदाहरण सांगतो. गोदावरीबाई टेके आणि किशनराव टेके यांनी आपल्या घरावर ध्वज लावलेला होता. तिथे एक तहसीलदार गेला आणि त्याने सांगितले की ध्वज काढा. मग किशनराव म्हणले की नाही मी काढणार ध्वज. त्यांना गोळी घातली. त्यांच्या पत्नीनं मध्ये जाऊन आपली बंदूक काढली आणि 2 लोकांना ठार केलं. ही उमेद महिलांमध्ये, एक स्त्री, एक मुलं सुद्धा मागे नव्हते. जसं मराठा इंडिपेंडन्स वॉरला आपण पीपल्स वॉर म्हणतो, लोकांनी, महाराष्ट्रीयन लोकांनी उत्स्फूर्त युद्ध केलेलं होतं. छत्रपती नव्हते, राजधानी आमच्या ताब्यात नव्हती, पैसा नव्हता, पण लोक उभा टाकले. ही पीपल्स वॉर हैदराबादमध्ये चालू होतं. जेव्हा रजाकार गावगाव चालून येऊ लागले आणि त्यांची हवस, लूट, या सगळ्या गोष्टी उलट, तर स्वरक्षणासाठी लोकांना शस्त्र उचलावं लागले आणि रजाकारांना बांधून जाळून मारायला ज्या वेळेला सुरुवात झाली तेव्हा हे रजाकार पळत सुटले. हे रजाकार ज्या वल्गना फक्त हैदराबादमध्ये त्यांच्या रेडिओवरून करत राहिले. ह्याच्यामध्ये एक असं झालं, सरदार पटेल यांनी सुद्धा कबूल केलं की आर्य समाजानं जर ही पार्श्वभूमी तयार केली नसती तर हैदराबादचा विलय करणं अवघड होतं. निजामावर बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न आर्य समाजाचे क्रांतिकारक नारायण पवार यांनी केला. एक आर्य युवक क्रांती दल म्हणून एक संघटन युवकांचं आलं आणि त्यावेळेला सुभाषबाबूंची घोषणा होती की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. युवकांवर एवढा जबरदस्त प्रभाव पडला आणि तरुणांनी असं ठरवलं की ह्या समस्येची जड निजाम आहे. मग उगं फांद्या कापत बसण्यात काय, बुडावरच घाव घालू. मग निजाम दररोज संध्याकाळी त्याच्या आईच्या मजारकडे यायचा. आता गंमत बघा कट्टरतावादाची. हा पूर्वाश्रमीच्या हिंदू स्त्रीपासून जन्माला आलेला होता. आजही तुम्ही हैदराबादमध्ये जाऊन बघा, 6 निजामाच्या कबरी त्या मक्का मस्जिदमध्ये आहेत आणि ह्याची कबर त्याच्या आईच्या मजारजवळ आहे. त्याला तिथं दफन करायला 7वी कबर तयार केली होती, पण त्याच्या मृत्यूनंतर त्याला तिथं दफन करू दिलेलं नाही.
तर तो आईच्या मजारकडे जायचा दर्शन घ्यायला, म्हणजे तो इव्हिनिंगला निघायचा आणि जसा तो निघायचा लोकांना रस्त्याच्या कडेला त्याला अभिवादन करायला थांबावं लागायचं. मग त्यावेळेला पंडित नरेंद्रजी बॉम्ब ठेवायचे. क्रांतिसिंह नाना पाटलांनी पण बॉम्ब दिले होते. सेनापती बापटच्या मार्गदर्शनात पंडित नरेंद्रजींनी हे सगळी व्यूहरचना आखली होती. मग या युवकांनी काय केले की बालकिशनजींनी आपल्या पत्नीचे दागिने विकले आणि मुंबईला दीक्षित महाराज त्यावेळेला बॉम्ब देत होते. मग काय करायचं, मग सोलापूरच्या कोंडा बापू रेड्डीकडून काही पैसे जमवले. हे तरुण मुंबईला येऊन रिव्हॉल्वर आणि अमेरिकन हँड ग्रॅनेड ते तरुणांनी घेतलं. मग हैदराबादला कसं न्यायचं, तर सोलापूरहून त्यावेळेला बिस्किटाचे मोठे मोठे डबे जायचे. त्या बिस्किटाच्या डब्यामध्ये हे हँड ग्रेनेड रिव्हॉल्वर ठेवून नेले. पंडित नरेंद्रजी रजाकारांच्या प्रतिकारासाठी आर्य समाजमध्ये बॉम्ब ठेवत होते त्यावेळेला आणि बरेचसे शस्त्रसाठाही देखील मागवलेला होता. मग ह्या युवकांकडे ते बॉम्ब दिले. या युवकांनी विषाची बाटली, जर जिवंत सापडलो तर, नाहीतर बॉम्ब. मग तिघांनी आपले ठिकाणं ठरवली, नारायण पवार, गंगारामजी आणि जगदीशजी. एकाचा वार चुकला तर हे करायचं. आणि नारायण पवार यांनी पहिला बॉम्ब टाकला. ह्या बॉम्ब टाकण्याचा सराव नारायण पवारांनी सोलापूरला केला होता डायरेक्ट. मग बॉम्ब काय झाला की जो शेख त्या निजामाचा ड्रायव्हर होता मेहबूब शेख, त्यानं गाडी जोरात चालवल्यामुळं बॉम्ब त्या कारला लागून एक 10-20 फूट बाजूला पडला आणि मोठा स्फोट झाला. आणि शेख हुसेन कॉन्स्टेबलच्या मागं नारायण पवार थांबलेले होते. त्या शेख हुसेननं नारायण पवारला पकडलं आणि निजामाचा ड्रायव्हर जो होता शेख महबूब यानं पुढचा धोका लक्षात घेऊन पुढं गंगारामजी आणि जगदीशजी थांबलेले होते. पुढं न वळता गाडी रिव्हर्स किंग कोठीला वळवली आणि त्याच्यामुळं पुढची योजना सफल होऊ शकली नाही. पण निजामावर बॉम्ब टाकणारे नारायण पवार ह्यांना जेव्हा देहदंडाची शिक्षा झाली, त्यांना जेलमध्ये अनंत यातना दिल्या गेल्या. इवन मिलिटरी शासनमध्ये सुद्धा त्यांना मुक्त फार उशिरा केलं गेलं. तर त्यावेळेला खंबीरपणे यांच्या मागं उभं टाकलेले फक्त पंडित नरेंद्रजी होते. इवन नेहरू हैदराबादला आल्यानंतर जेव्हा नारायण पवारांना जमानत द्यायला सांगितलं तेव्हा पंडित नरेंद्रजींनी सांगितलं की नारायण पवारला जर तुम्ही अरेस्ट करणार असाल आणि जमानत मागवणार असाल आणि यांचा नेम जर ब्लॅकलिस्टमधून तुम्ही काढणार नसाल तर आर्य समाज परत आंदोलन चालेल. तर नंतर त्यांची सन्मानानं मुक्तता केली होती. त्यांनी त्यांच्या मुलीने पुस्तक लिहिले की मैंने निजाम पर बम क्यों फेका, त्यांचा इंटरव्ह्यू घेऊन, आणि बरेचसे लोकांनी त्यांचे आर्टिकल प्रकाशित आहेत. त्या एक गोष्टीवरून आपण लक्षात की प्रत्येक युवकांच्या मनात खतखतत असलेला रजाकारांचा असंतोष हा काही चित्रपटातून दाखवला गेलेला नाही. चित्रपटात बरेचसे भाग कापतात, सोयीस्कर स्वीकारले जातात. अर्थात मला कुणाला नाव ठेवायचं नाही, पण सत्य घटना जशाला तसं मांडणं हे केवळ इतिहासात शक्य आहे. बाहेर तुम्हाला लिमिटेशन्स येतील. तर प्रत्येक स्त्री, प्रत्येक मुलगा, ह्या संघर्षापासून कोणी विलवलं, प्रत्येकानं आपल्या आपल्या पद्धतीनं कॉन्ट्रीब्यूट केलेलं होतं आणि हा एक अभूतपूर्व संघर्ष झाला. आणि ह्याच्यामध्ये पॉलिटिकली असं झालं की त्यावेळेला माउंट बॅटन यांनी एक योजना सादर केली. अक्षरशः म्हणजे भारत सरकारनं ती योजना माउंट बॅटनची स्वीकार केली होती. पण आलियावर जंग यांनी एक योजना सादर केली त्यावेळेला माउंट बॅटनच्या माध्यमातून. माउंट बॅटनला भारतातून जाण्याची घाई झाली होती आणि कुठलं तरी करून त्यांना हैदराबादचा प्रश्न मिटवायचा होता. मग आलियावर जंगनी ही योजना अशी सादर केली की हैदराबाद हे भारतीय संघराज्याचा भाग राहील, पण निजाम बादशाह राहील. परराष्ट्र संरक्षण हे भारत सरकारकडे राहील, पण निजाम बादशाह असल्यामुळं तो त्या पदावर कायम राहील. आता ही योजना ॲक्च्युली म्हणजे स्वीकारायची नव्हती, पण भारत सरकारनं त्याच्यावर सही केली आणि लॉर्ड मॉक्टन ती योजना घेऊन हैदराबादला आले, पण निजामानं त्याच्यावर सही केली नाही आणि कासिम रिझवीने ते कराराचा कागद फाडून टाकला आणि एक मोठं संकट भारतावरचं टळलं. आणि त्यावेळेला एक कार माउंट बॅटनला गेली, लॉस्ट म्हणून. या अंतिमता सगळं काही संपलं आणि मग 21 जूनला माउंट बॅटन इथून चालते झाले. 12ला जिन्ना गेला. नेहरूंच्या डोक्यात असं आलं की आता जिन्ना गेला, कारवाई पुढं स्थगित करावी, कारण थोडीशी यांच्या मनात एक सहानुभूती निर्माण झाली. कॅबिनेटची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये राजाजींनी असं सांगितलं की एक शेवटचं पत्र निजामाला आपण पाठवलं पाहिजे. पण सरदार पटेल याला तयार झाले नाहीत आणि सरदार पटेल यांनी सांगितले की आता सगळी सूत्र ही सैन्याच्या हातात आहेत, माझ्या हातात काही नाही आहे. आणि 13 सप्टेंबरच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नेहरूंनी परत प्रयत्न केला की कारवाई थांबवता येते का. त्यावर सरदार पटेलांनी सांगितले की आता सैन्य निघालेलं आहे, माझ्या हातात काही राहिलेलं नाही आहे, सर्व काही नेतृत्व मी दिलेलं आहे. या सगळ्या गोष्टींवर आता आपण, मला वाटतं या आपल्या चर्चेचा समारोप करायला काही हरकत नाही. कारण ज्या निजामानं असं
एक स्वप्न पाहिलं होतं की याच स्वतंत्र भारतात स्वतःचं एक इस्लामिक राष्ट्र, तेही स्वतंत्र राष्ट्र म्हणून जन्माला घालावं आणि त्याचा खलिफा बनून, त्याचा निजाम बनून तिथे आपला अंमल करावा. पण हे स्वप्न काही पूर्ण झालं नाही आणि त्या स्वप्नाच्या आड येणारे जे लोक आहेत, तर त्यांचं काय कर्तृत्व आहे, त्यांनी केलेला संघर्ष, आणि तो खरोखर हिंदू मुस्लिमच संघर्ष होता, पण त्याला आपण वेगवेगळ्या लोकांनी, वेगवेगळ्या इतिहासकारांनी आपापल्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण खरा इतिहास जाणून घेणं किती गरजेचं आहे यासाठी हा केलेला खटाटोप होता. तुम्हाला तो कसा वाटला हे मला नक्की कळवा. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.